भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, चातुर्मास्य भागवत सेवेतील आजचा आपला 35वा दिवस. नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. सुखं शयाना निलये निजेपि नामानि विष्णोः प्रवदन्ति मर्त्याः ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णु जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वरम सन्मार्गी जनलावण्याक्षितितला आले तुको बापरम. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी ठाके तो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल आपण 6वा स्कंद आपला संपला, 7वा स्कंद सुरू झालाय. त्याच्यात आता नारदाचा आणि युधिष्ठिराचा संवाद आहे. परीक्षित कारण प्रश्न विचारतो की भगवान तर स्वभावतः भेदभाव रे, म्हणजे ज्या वेळेस वृत्रासुराचा वध होतो, वृत्रासुर ज्योतस्वरूप होऊन भगवंतात म्हणजे ऊर्ध्व गतीने जातो आणि तो अतिशय संभाषण कसं केलेलं असतं हे सगळं पाहिलं आणि ह्याचा परिणाम काय असतो तर तो पूर्वचा चित्रकेतू राजा असतो. तो चित्रकेतू तपश्चरण करून विद्याधर जातो. तो विद्याधर मग शापून असुर होऊन आलेला असतो आणि तो असुर काळात अत्यंत लिमिटेड म्हणजे कमीत कमी मर्यादित कालासाठी असुर बनलेला असतो. आणि म्हणून आता हा प्रश्न परीक्षितांना पडलाय की भगवंताने शाप का दिला असुराला किंवा असुराला मारायसाठी इंद्रादी देवतांना प्रयत्न का केला. कारण देव तर काय भेदभाव रहित आहेत, समचित्त आपण म्हणतो. त्यांच्यात म्हणजे कुणाच्याच बाबतीत ते शत्रूचं म्हणजे कुणाचं अनिष्ट व्हावं, दैत्यांचं अनिष्ट व्हावं, देवतांचं इष्ट व्हावं असं कुठलाच भाव त्यांच्याजवळ नाहीये. मग तरी त्यांनी इंद्राला मदत का केली ह्या दैत्याच्या वधासाठी, हा प्रश्न ते विचारतात. दुसरा पुन्हा ते म्हणतात की ते कल्याण स्वरूप आहेत, परिपूर्ण आहेत, त्यांना देवतांकडून काही द्यायचं नाही की घ्यायचं नाही, किंवा ते निर्गुण निराकार असल्यामुळे त्यांना दैत्यांची वैर विरोधही करायचं काही कारण नाही, म्हणजे तेही करायचं नाही. मग असं असताना त्यांनी का मदत केली इंद्राला. वा भगवत प्रेमाच्या सौभाग्याने संपन्न महात्मन आमच्या चित्तात भगवंताच्या समत्व आदी गुणांच्या संबंधाने एक म्हणजे आमच्या ह्याच्यात दृढ आम्ही धरलंय की भगवान समत्व चित्त आहेत. मग असं असताना जर ही कृती केली तर निश्चितच आम्हाला वाटतं की त्यांनी देवांना ते फॉर आहेत किंवा देवांच्या बाजूनी आहेत आणि दैत्यांना अपयश यावं असा संदेह आमच्यात निर्माण होतोय. तर तो कृपा करून आमचा संदेह मिटवावा असं प्रांजळपणे राजा परीक्षित शुकाचार्यांना विचारतात. मग शुकदेवजी म्हणतात, महाराज
भगवंताच्या अद्भुत चरित्र संदर्भात तू फार छान प्रश्न केलायस. कारण असे प्रसंग प्रल्हादादी भक्तांच्या महिम्यांनी परिपूर्ण आहेत, ज्यांच्या श्रवणाने भक्तीच वाढते. भागवतात ह्या सर्व गोष्टी येत आहेत. म्हणजे आज मला ही गोष्ट विशेषत्वाने नमूद करावी वाटायला लागली की आज सकाळी माझ्या एका मैत्रिणीचा फोन झाला. पुण्याचे नित्य भागवत कथन करणारे आपल्या अनेक जणी आहेत. आता सध्या आपण चातुर्मास्य सुरू केलंय, तर त्याच्यात ती मला म्हणाली की हे जे कुठलं भागवत तू सांगतेस, मी इतके वेळा भागवत सप्ते ऐकले पण हे कधी काही ऐकलं नाहीये. हे काय प्रकार आहे? म्हणजे तू भागवताच्या वेगळं काही सांगतेस का? तर मी म्हणलं अगं मी भागवत समोर घेऊन सांगतेय, म्हणजे ओळी टू ओळी जसं येत आहे तसं. वेगळं का सांगेन? आणि भागवतासारख्या गोष्टीत काहीतरी घुसडायचं असा आग्रह आपण का धरायचा? असतानाच ते इतकं विपुल आहे की बस. म्हणजे असे हे प्रश्न कुणाला पडतायत हे ऐकून मी अचंबित झाले. आणि भागवतात भक्तीची वैविध्यता इतकी उदंड आहे की माणसाने कुठून तरी भक्तीला लागावं असा व्यासांचा जो आग्रह आहे तिकडं आपण लक्ष द्यायचं की आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आहोत. म्हणजे स्वतःची घरगुती, सांपत्तिक, आर्थिक, शारीरिक ती तुम्ही सगळी अनुकूल असू दे, पण एकूण जे भगवंताचा कलियुगाचा प्रभाव म्हणा किंवा जो काळ चालला आहे ह्याचा प्रभाव हा सगळा तिचे प्रतिकूल आहे. सगळीकडे राक्षसी वृत्ती वाढलेली आहे, उतावीळता वाढलेली आहे. अशा ह्याच्यात आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर भगवत नामस्मरण किंवा भगवंताची भक्ती अत्यंत सोपी आणि साधी आणि सहज शक्य जीवाला आहे, आणि जीवाला अंतःकरणापासून शांतता देणारी आहे. त्याचा विचार प्रत्येक जीवाने करायला पाहिजे. आणि आता हे इतकं सुंदर चरित्र आहेत. असताना हिरण्यकश्यपूच्या चरित्रापासून सुरुवात करतायत हे शुकदेवजी. ते सांगताना कोणी सांगितलंय काय? हे पुन्हा पुन्हा त्या गोष्टी फक्त ह्याच्या आलेल्या आहेत. आपण ते आता ओघाने येईलच, परंतु मला हे गोष्ट नमूद करावी लागली की मी कुठल्याही गोष्टी सांगायच्यात म्हणून गोष्टी सांगत नाहीये. हा 6वा स्कंद संपला, त्याच्यापर्यंत आपण ज्या काही गोष्टी ऐकल्या त्या ऐकल्या. अगदी खगोल, भूगोल, नरक, स्वर्ग, पाताळ, सप्तस्वर्ग, सप्तपाताळ सगळ्याच्याच म्हणजे, आणि अनेक भक्तांच्या गोष्टी, धुंडुकारी सारख्या प्रेताच्या गोष्टी, हे सगळं पाहिलं. आणि आता आपण म्हणजे ह्या भागवतातल्या 7व्या स्कंदाकडे आलोय की जिथं आता माणसाची म्हणजे बालयोगी की ज्यांचं भागवत मी अनेको वर्ष ऐकलं, रोजचं संध्याकाळचं अग्निहोत्र त्यांच्या भागवतात होत होतं. ही एक मला खूप आनंदाची गोष्ट वाटते. आणि म्हणजे एक विशेषत्वाने सांगते, मी ज्यावेळेस मला काही कारणाने 1 वर्ष मला बसायला नव्हतं झालं, मी गाडीवरनं फक्त तिकडनं गेले, पास झाले, आणि मग नंतर जेव्हा भागवत संपलं तेव्हा प्रसादाला मी गेले. त्यावेळेस महाराज म्हणाले की बालयोगी महाराज म्हणाले की ते प्रचंड भक्त होते बालकृष्णाचे, भगवंताचे. म्हणजे एक गोपाळांच्या लीला सांगताना खूप सुंदर त्यांचे अनुभव आहेत, खूप सुंदर आहेत. आणि ते मला म्हणाले की मी तुम्हाला गाडीवरनं जाताना पाहिलं त्या दिवशी, कोणता दिवस वगैरे सांगेन तर म्हणलं हो. आणि मग मी लगेच आमचा यज्ञ बंद आहे ना आपल्या भागवतातला, तर मग मी त्या दिवशी एक 5-10 मिनिटं यज्ञ महती सांगितली बरं का. हा विषय मला इतका आनंद देऊन गेला की अरे आपलं महत्व नसतं तिथं, त्या यज्ञाचं महत्व असतं. आणि तो यज्ञ इतका श्रेष्ठ आहे, त्याची दखल त्यांना घ्यावी वाटली. बरं आम्ही खाली कुठं बसलेलो श्रवणाला, ते वर स्टेजवर, म्हणजे अंतर म्हणाल तर कितीतरी असतं, पण तरी सुरुवातीलाच सांगून ठेवलं होतं की आम्ही संध्याकाळचं यज्ञ करणार, अग्निहोत्र ते करा म्हणले होते. म्हणजे तो विषय झालेला होता. पण ही किती महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी यज्ञ महती सांगितली, आणि भगवंताला यज्ञ पुरुष म्हणून वारंवार भागवतामध्ये नमूद केलं गेलंय आणि त्याची स्तुती केली गेली आहे. ते पण त्यावेळेस त्यांनी विशेषत्वाने नमूद केलं. आणि ते इतके सुरेख भागवत सांगायचे की खूप विस्तृत, सकाळी 3 तास, दुपारी 3 तास. त्यामुळे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कथा, आणि त्यातलं ते पुन्हा मर्म सांगायचे की जीवाने काय केलं पाहिजे.
त्याच्यातनं काय शिकलं पाहिजे, प्रत्येक दिवसाला त्यांचं ते असायचं. आणि ह्या गोष्टी जर आपण शिकलो नाही किंवा याचा जर आपल्या जीवनात अंतर्भाव केला नाही, तर आपण माणूस म्हणायच्या तरी लायकीचं आहे का? हे जे त्यांनी एकदा तर त्यांचं म्हणजे आता मला बालयोगींचं नाव निघालंय म्हणून मी सांगते, ते बालयोगी उत्तुरकर म्हणून ते नेहमी म्हणायचे की लहान मुलांना तुम्ही त्रास देऊ नका, मारू नका, अति अति उग्र शिक्षा देऊ नका. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना तीच अशी शिक्षा दिली, त्यात ते घर सोडून गेले. आणि ते म्हणाले बाय चान्स, म्हणजे अर्थात हे सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित असतात. मग ते एकटेच असे घर सोडून भटकत भटकत बाहेर गेले, चालले होते. त्यांना एक जथा डोंगरे महाराजांच्या प्रवचनाला, भागवताला जाणारा भेटला, एक समुदाय. त्या समुदायात ते त्या भागवताला गेले, तिथं रोज जेवण खाण मिळते, ते तिथंच रमून गेले आणि हळूहळू त्या भागवताची गोडी लागली. आणि इतकी की ते स्वतः त्याच्यात खूप त्यांची प्रगती झाली, ते स्वतः एका पीठावर आरूढ झाले. हे म्हणले की हा सगळा योगायोग म्हणा किंवा भगवत कृपा. पण एखादा जर चोर दरोडेखोरांच्या टोळीत मी अडकलो असतो तर काय झालं असतं? त्यामुळं आई वडिलांनी शिक्षा करताना अति हार्श करू नका. फक्त एक मुलांना वळण तर लावायलाच पाहिजे, पण ते मर्यादेत लावा, असं म्हणजे त्यांनी सांगितलेलं. हे आता आज त्यांचा विषय निघाला म्हणून मी सांगते. जवळजवळ मी 17-18 वर्ष त्यांचं श्रीमद भागवत कथा विठोबाच्या देवळात व्यंकोबाच्या बारीत, म्हणजे व्यंकोबाचं मंदिर जिथं आहे तिथं व्हायची, तिथं ऐकलेली. एकदा त्यांनी उस्मानाबादला भागवत सप्ताह केला होता आणि ते म्हणाले की स्टेज उंच असतं, उंच भागवत म्हणजे चालू होतं आणि एकीकडं स्त्रिया बसतात, एकीकडं पुरुष बसतात, भागवताला सहसा बसतात, तशी पद्धत होती तिथे. आणि कालिया मर्दनची कथा म्हणजे कृष्णाची झाली का व्हायची होती, तिथपर्यंत त्यांचं आलं होतं. आणि अचानक त्या दिवशी भागवतात मागून एक प्रचंड मोठा नाग असा मधून दोन्ही स्त्री आणि पुरुषांच्या मधून आला म्हणले, आणि तो स्टेजच्या खाली जाऊन तो फणा काढून असा डोलत उभा राहिला. आणि सगळे जण इतके घाबरले होते आणि त्या नागाकडे बघत होते. आणि मग ते म्हणाले की माझ्याकडे एकाचही लक्ष नाही, सगळे खाली बघतायत. म्हणलं मग शेवटी विचारलं मी एक जवळच्या माणसाला, आणि त्यांनी येऊन सांगितलं त्यांच्या सेवेकऱ्याने की असं असं झालंय. आणि ते म्हणाले कालिया भगवान की जय. मग नागांची 2-4 नावं असं त्यांनी ते म्हणाले घेतली, आणि तो नाग जसा आला तसा त्या वाटेने निघून गेला. त्यांनी कुणालाही काही इजा पोचवली नाही. असे अद्भुत अनुभव अनेक भागवतकारांचे आहेत. ते त्यांनी म्हणजे ते स्वतः त्यांना खूप आलेले आहेत, त्यामुळे ते खूप सांगायचे. ते आज आणि नेहमी म्हणायचे की भागवतातल्या कुठलीही गोष्ट कथा सोडू नका. जर तुम्ही भागवत सांगायला लागला तर भागवतातली कथा निष्ठू देऊ नका, त्याच्या पुसटचा तरी उल्लेख करत जा. आज ज्यावेळेस सकाळी हा विषय झाला की अगं या कथा कुठल्या आहेत असं मला विचारल्या गेल्यावर मला सगळं ते आठवलं की किती मोलाचा त्यांनी संदेश दिलेला आहे, की लोकांच्या हे भागवतातल्याच कथा भागवतातल्या आहेत का असा प्रश्न पडाय इतकं त्या त्याच्यापासून दूर गेले आहेत, दुरापास्त झाले आहेत. आणि ह्याला कारण आपण भागवताचंही काही व्यापारीकरण करतोय, तो ते असावं. असो, तो आपला विषय नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुरेख आहेत. 7व्या स्कंदातल्या आता हिरण्याक्ष हे सगळे दैत्य कुळातल्या गोष्टी आहेत, पण ते सुद्धा किती श्रेष्ठ भगवत भक्त आहेत यात आपल्याला पाहायला मिळतंय. गोपाल कृष्ण भगवान की जय. या परम पुण्यमय प्रसंगांना नारदादी महात्मागण फार प्रेमाने गातात. आता मी तुला आपली प्रीता श्रीकृष्ण द्वैपायन मुनींना नमस्कार करून भगवंताच्या लीला कथा वर्णन करतो. म्हणजे व्यासांना त्यांनी वंदन केलं आणि शुक महादेवनी महामुनींनी, आणि मग ते आता सांगतायत की भगवंताचे गुणगान करायला अरे नारदांना सुद्धा आवडतं. मग एकदा असंच झालं की असताना भगवान निर्गुणच आहेत, निराकार आहेत, अजन्म आहेत, अव्यक्त प्रकृतीच्या अतीत आहेत. पण असे असून मायेच्या गुणांना स्वीकारून ते बाध्यबाधक भावास अर्थात मारणारा मरणारा दोघांच्या परस्पर विरोधी रूपे ग्रहण करतात. तसे प्रकृतीचे 3 गुण माहितीच आहेत, सत्व रजतम. परमात्म्याचे ते गुण नाही आहेत,
पण ते तिन्ही गुण कोणाचीच त्यांची म्हणजे एकमेकांची बरोबरी काही होऊ शकत नसते. पण भगवान काळ वेळेनुसार कोणत्या ना कोणत्या गुणांचा स्वीकार करतात आणि त्या गुणाची प्रधानता स्वीकारून त्याप्रमाणे काम करतात. जसं सत्वगुणाच्या वृद्धीच्या वेळेस ते देवता ऋषींचा स्वीकार करतात, रजोगुणाच्या वृद्धीच्या वेळेस ते दैत्यांचा स्वीकार करतात आणि तमोगुणाच्या वृद्धीच्या वेळेस ते यक्ष राक्षसांना आपलेसे करतात व त्यांचा त्या त्यावेळी अभ्युदय करतात. जसं अग्नी काष्ठ भिन्न भिन्न आश्रयस्थानी राहू नये त्यापासून वेगळा समजला जात नाही, परंतु मंथन केल्यावर तो प्रकट होतो. त्याचप्रमाणे परमात्मा सर्व शरीरात राहतो, अलग जाणले जात नाही, पण विचारशील पुरुष हृदय मंथन करून अंतस्थ ईश्वराला जाणतो किंबहुना प्राप्त करतात. जेव्हा परमेश्वर आपल्यासाठी शरीर निर्माण करू इच्छितो तेव्हा आपल्या मायेने रजोगुणाची वेगळी सृष्टी करतात. जेव्हा ते विचित्र योनीत रमण करू इच्छितात तेव्हा सत्वगणाची सृष्टी निर्माण करतात आणि जेव्हा ते झोपू इच्छितात तेव्हा तमोगुण वाढवतात. हे परीक्षिता, भगवान सत्य संकल्प आहेत. ते जगत उत्पत्ती, निर्मिती, मूळ प्रकृती व पुरुषाचे सहकारी तसेच आश्रय कालाची सृष्टी करतात. त्यासाठी ते काळाच्या अधीन नाही आहेत, तर काळच त्यांच्या अधीन आहे. राजन, हा काळस्वरूपी ईश्वर जेव्हा सत्वगुणाची वृद्धी करतो तेव्हा सत्वगुण देवतांचे बळ वाढवतो. आता तुझ्याच मी आजोबांची गोष्ट सांगतो असं म्हणून ते युधिष्ठिराची गोष्ट सांगतात. युधिष्ठिराच्या राजस्व यज्ञ चालू असतो, यज्ञ सुसंपन्न होतो, पण तिथं शिशुपाल आणि दंतवक्र हे दोघं आलेले असतात. ते जे त्यांच्या डोळ्यासमोर, सगळ्यांच्या डोळ्यासमोर राजस्व यज्ञात युधिष्ठिराने आपल्या डोळ्यांसमोर एक आश्चर्यकारक घटना पाहिली की चेदिराज शिशुपाल सर्वांच्या समोर पाहता पाहता सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक छाटलं गेल्यावर बघता बघता त्याचा जो अंतरात्मा आहे तो भगवंतात विलीन झाला. हे कसं काय घडलं? यज्ञ मंडपात असलेल्या चौथे उपस्थित असलेल्या सर्वांनी पाहिलं आणि मग तिथंच उपस्थित असलेल्या नारदांना त्यांनी प्रश्न केला, अरे हे काय आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. युधिष्ठिर म्हणतात, अहो ही तर किती विचित्र गोष्ट आहे. हे परमतत्व भगवान श्रीकृष्णात सामावले जाणे मोठमोठ्या भक्तांना पण दुर्लभ आहे, पण हा तर सदैव देवांचा द्वेष करायचा. मग त्या शिशुपालाला ही गती कशी मिळाली? नारदांना तो म्हणतो की सगळेजण इथे उपस्थित असल्याने ज्यांनी ज्यांनी हे पाहिलंय त्या सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असणं साहजिक आहे. सॉरी. त्यामुळं तुम्ही कृपया, कारण पूर्वी ज्यावेळी वेन राजा होता तो भगवंताची निंदा करायचा, त्याला मात्र नरकात टाकलं गेलेली गोष्ट सुप्रसिद्ध आहे. मग हा शिशुपाल, दंतवक्र हे दोघेही दुर्बुद्धी, म्हणजे ते जसं बोलायला लागले त्या क्षणापासून ते भगवंताचा द्वेषच करतायत. आणि कुठल्या लेवलचा द्वेष करत होते ते, म्हणजे ते फार महत्वाची गोष्ट आहे ती की शपतोरस कुरु द्विष्णु यद्ब्रह्म परमव्ययम श्वित्रो न जातो जिह्वायाम नांधम विविशतुस्तमः. अविनाशी परब्रह्म भगवान श्रीकृष्णाचा ते पाणी पिऊन पिऊन शिव्या देत असत, म्हणजे त्यांची जिव्हा कोरडी पडायची, इतक्या शिव्या द्यायचे. पुन्हा पुन्हा पाणी प्यायचे आणि पुन्हा शिव्या द्यायला सुरुवात करायचे. इतका पराकोटीचा द्वेष करत असताना, म्हणजे त्यांचा हा द्वेष जगजाहीर होता. म्हणून तर युधिष्ठिर सांगतोय, विचारतो प्रश्न, जाहीर विचारतं की असं असताना तो ते कसं काय भगवंतात विलीन झाला त्यांचा आत्मा. आणि त्यांच्या मोबदल्यात, म्हणजे एवढा द्वेष करणाऱ्यांना त्याच्या मोबदल्यात त्यांच्या जिभेला कोड फुटायला हवं होतं किंवा ती झडायला हवी ती, तसं न होता हे किंवा आणि तसंच त्यांना घोर अंधकारमय नरकात त्यांना प्राप्ती व्हायला हवी होती. पण असं न होता ते भगवंताच्या शरीरात विलीन झालेत. हे कसं काय झालं बुवा, असा प्रश्न त्यांना पडतो. माझी बुद्धी या विषयात खूप गोते खाती आहे. आपण सर्वज्ञ आहात तरी मला ह्या अद्भुत घटनेचं रहस्य सांगा, असा प्रश्न तुझ्या आजोबांनी विचारला. आणि
त्याचं उत्तर शुकदेव म्हणजे शुकदेवजी आता देत आहेत. नारदांनी जे दिलं ते हे सांगत आहेत. सर्व समर्थ देवर्षी नारद हा राजाचा प्रश्न ऐकून फार प्रसन्न झाले. त्यांनी युधिष्ठिराला संबोधून सर्वजण ऐकत असताना ही कथा ऐकवली. आता ती प्रदीर्घ कथा आहे. युधिष्ठिर म्हणाले, नारदजी म्हणाले, युधिष्ठिरा, निंदा, स्तुती, सत्कार, तिरस्कार हे शरीरास असतात. शरीराची कल्पना प्रकृती पुरुषाचा नेमका विवेक न होण्यामुळे होते. पण जो माणूस निंदा असो की स्तुती असो त्या प्रित्यर्थ अखंड भगवंताला स्मरण करतो, त्यांनी जर निंदा केली, त्यांनी जर दुर्वचन काढली, त्यांनी जरी वाईट वक्तव्य केलं भगवंताबद्दल, तरी सुद्धा तो त्याच योनीला पोचतो, भगवत भक्तच ठरतो. फक्त निषेध मार्गाने भगवत भक्त असतो आणि अन्य भक्त हे सरळ मार्गाने भक्त असतात. या शरीराला अभिमान निर्माण करतो तो हा मी आहे, माझ्यामुळं झालंय असं. आणि मग पण या शरीराच्या वधाने प्राण्यांना आपला वध झाला वाटते, परंतु भगवंताला जीवासारखा अभिमान नाहीये. तो सर्वात्मा आहे. त्यामुळं तो त्याचा द्वेष, त्यांनी केलेली निंदा, त्यांनी करत असलेलं जे काही दुर्वचन आहेत त्या सगळ्याकडं दुर्लक्ष करतो आणि त्याच्या हृदयात सातत्याने आपलाच निवास आहे, इकडं फक्त देव लक्ष देतात. आणि म्हणून तो जरी अभक्त असला तरी सुद्धा त्याला अशी उत्तम गती प्राप्त झाली. म्हणजे वैरभावाने अथवा वैरहीन भक्तिभावाने, भयाने, क्रोधाने, स्नेहाने, कामनेने कसेही असो, त्यांनी मन पूर्णपणे भगवंतात लावलं होतं. पण वैरभावाने त्याने तो भगवंतातच तन्मय होता. म्हणजे भुंगा आहे तर असं म्हणतात की भुंगा एखादा किडा पकडून आणतो आणि आपल्या त्या छिद्रात ठेवतो, बिळात काय जे त्याचं असतं त्याच्यात, आणि तो सारखे येता जाता त्याला टवके मारतो येऊन. आणि त्या जो किडा असतो तो भय आणि उद्वेगाने इतका त्या भुंग्याचं चिंतन करतो की शेवटी तो भुंगा बनतो. भुंग्याचं रूप त्याला रंगरूप प्राप्त होतं. म्हणजे तन्मयता, मनाची तन्मयता किती कोणत्या दर्जाची असते निसर्गतः ह्या गोष्टी घडतात हे सांगितलं ह्याच्यातून. हीच गोष्ट भगवान श्रीकृष्णाबद्दल आहे की लीलांद्वारे माणसास असे वाटू लागते की सर्व शक्तिमान भगवान आहेत, त्यांच्याशी वैर करणारा पण त्याचे चिंतनच करतो, म्हणून तो पापरहित होऊन भगवंतालाच प्राप्त होतो. एक नाही अशी अनेक लोक काम, द्वेष, भय, स्नेह इत्यादींनी त्याच्या मनास लावून आपली सारी पापे धुवून भगवंतास प्राप्त करतात. महाराज भगवंताच्या म्हणजे वेगवेगळ्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारांनी कोणी कोणी अशी भक्ती केली आहे. कंसाला तर भगवंताचं भय होतं, कारण तो मारणार आहे हे माहिती होतं. त्यामुळे त्याला सतत कुठून कृष्ण आला का, इकडून कृष्ण आला का असं सतत भिवून तो अंतःकरणात सतत धावा असतो कृष्ण, कारण हा येऊन मला मारणार आहे. म्हणजे सुरुवातीला त्याला हा कृष्णच मारणार आहे हे माहिती नसतं, पण ज्यावेळी गोकुळात अनेक पाठवलेले असुर एकाच ठिकाणी मारले जात आहेत, एकाकडूनच मारले जात आहेत असं कळल्यावर मात्र तो कृष्णाचा धास्ती घेतो कृष्णाची, आणि सतत अंतःकरणात भयाकुल असतं अंतःकरण, आणि त्याला ध्यास असतो तो कृष्णाचा. कृष्ण येत नाही ना कुठून आणि आपल्यावर म्हणजे आपल्या नरड्यावर बसत नाहीये ना असं तो. त्यामुळे कृष्ण पण त्याला शेवटी काय मिळालं, अंती तो उत्तम गतीला गेला, कारण त्यांनी भयाने असे नका पण त्यांनी केला कृष्णाचाच ध्यास. शिशुपाल, दंतपाला यांनी द्वेषाने केला म्हणून ते भगवंताला मिळाले. सगळे यादव वंशीय जे होते त्या सगळ्यांनी पारिवारिक संबंध जोडले भगवंताशी. तो आमचा यदुकुळाचा आहे असं समजून त्याच्यावर प्रेम केलं, अतोनात प्रेम केलं, म्हणून त्यांना मुक्ती मिळाली. तुम्ही लोकांनी म्हणजे पांडवांनी, तुझ्या आजोबांनी स्नेहाने अतिप्रेमाने भगवंताला जिंकलं, आणि आम्ही लोकांनी म्हणजे नारद सांगतायत आम्ही भक्तीने भगवंताला जिंकलं, आणि म्हणून त्यांच्यामध्ये मन लावलं. भक्तांशिवाय जे 5 प्रकारे भगवंताचे चिंतन करणारे आहेत त्यात राजा वेणाची
कुठेच गणना होत नाही. कारण त्याने कोणत्याही प्रकाराने म्हणजे ना त्याने भयाने भगवंताचं संत चिंतन केलं, ना प्रेमाने केलं, ना दंतवक्र शिशुपालासारखं द्वेषाने केलं, ना त्यांच्याशी पारिवारिक संबंध जोडून केलं किंवा भक्तीने केलं नाही. असं कुठल्याच प्रकारे वेणाने केलं नाही. म्हणून त्याला पर्यायाने ह्याच्यातच जावं लागलं, नरकामध्ये जावं लागलं. महाराज, शिवाय तुझे मावस भाऊ म्हणजे शिशुपाल आणि दंतवक्र हे परीक्षिताचे मावस भाऊ असतात. भगवंताचे मुख्य पार्षद होते. ते सनकादींच्या शापामुळे खाली आलेले होते. वैकुंठात राहणारे लोक प्राकृत शरीर इंद्रिय व प्राणरहित असतात. त्यांचा प्राकृत शरीराशी संबंध कसा काय आला ते मी तुला सांगतो, असं म्हणून नारदजी सांगतायत. हे पुन्हा हीच गोष्ट जी आपण पूर्वी ऐकली की सनकादी फिरत फिरत वैकुंठात गेले. त्यांना ह्या जय विजय भगवंताच्या पार्षदांनी अडवलं आणि अरे आपण म्हणजे तुम्ही तमोगुणी इथं कसे, जिथं सत्व गुणाचाच म्हणजे आश्रय असतो किंबहुना अधिष्ठान असतं, अशा भगवंताच्या वैकुंठामध्ये असं अडवणं, हात लावणं, जाऊ नका म्हणणं हा काय प्रकार आहे. म्हणून त्यांनी तो शाप दिलेला आहे. 3 वेळा तुम्ही 3 जन्म घेऊन तुम्ही दैत्य कुळात जाल वगैरे. आणि मग त्यामुळेच ते, कारण हा तमोगुणाचा अधम गुण तुमच्या ठिकाणी दिसून आलाय, अशा म्हणून पापमयी असुर योनीत जाल सांगितलंय. आणि मग त्यातला त्यांचे हे 3 जन्म, त्यातला हा 3रा जन्म होता जो शिशुपाल आणि दंतवक्रचा. आणि मग ह्या पूर्वी ते कोण होते? युधिष्ठिर म्हणतो तेच दोघे दितीचे पुत्र होते का? मी असं ऐकलंय की ह्या जो शाप मिळालाय त्याच्यात पूर्वी दितीचे पुत्र पहिले होते. त्यांनी मोठ्याचे नाव हिरण्यकश्यपू आणि लहाना हिरण्याक्ष. आणि त्यानंतर त्याच्यातला नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूला भगवंतांनी मारलं आणि वराह अवतार घेऊन पृथ्वीचा उद्धार करत हिरण्याक्षाला मारलं. तर हे म्हणजे मी सांगतोय हे बरोबर का, असं युधिष्ठिर प्रश्न विचारतात नारदांना. आणि ते दोघे नंतर त्यानंतरच्या अवतारात ते दोघे विश्रवा मुनींद्वारा केशिनी म्हणजे कैकसीच्या गर्भातून, केशिनीच्या गर्भातून राक्षस रूपात प्रकटले. ते रावण आणि कुंभकर्ण अशी त्यांची नावं. त्यांच्या विध्वंसामुळे सर्व लोकात आग लागल्यासारखे झालं होतं. भयानक ते दोघे होते. तर हे मी म्हणजे तुम्हाला विचारतो, हे बरोबर आहेत ना? आणि आता हा त्यांचा 3रा जन्म की जे शिशुपाल आणि दंतवक्र झाले, त्यांनी द्वेषच भगवंताचा केला, पण ते अंतरातून द्वेषाने का होईना भगवत चिंतन करत होते म्हणून ते त्यांना मिळाले, असंच तुम्हाला म्हणायचंय ना? असा प्रश्न युधिष्ठिर विचारतात. आणि त्याचं उत्तर आता देत आहेत की हो, तू म्हणतोस ते बरोबर आहे युधिष्ठिरा. नारद सांगतायत त्याला की त्यांचा म्हणजे त्यावेळी उद्धार, प्रत्येक वेळी उद्धार करायला म्हणजे 2 भावांचा उद्धार करायला भगवंताला 2 स्वतंत्र अवतार घ्यावे लागले. ते म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या वधाच्या वेळेस. म्हणजे एकदा ते आपण बघतो भगवान नृसिंह झाले आणि एकदा वराह अवतार झाले. म्हणजे हे 2 भाऊ, सख्खे भाऊ, पण त्यासाठी 2 अवतार झाले. दुसऱ्या वेळेस 2 भावांसाठी 1 अवतार झाला, तो प्रभू श्री रामचंद्रांचा. आणि 3ऱ्या वेळेस 2 भावांसाठी 1 अवतार झाला, तो श्रीकृष्णांचा. असं त्यांनी मांडलं. त्यावेळेस उद्धार करण्यासाठी भगवंताने राम रूपाने त्यांचा वध केला. आणि त्याच्यात ते सांगतात की युधिष्ठिरा, श्री रामचंद्रांचं चरित्र अलौकिक आहे, अद्भुत आहे, सुंदर आहे. ते तू मार्कंडेय मुनींच्या मुखातून श्रवण कर. ते तू निश्चित पुढे तसा तुला योग येईल. आणि त्या दोघांना त्यांनी म्हणजे ते दोघं त्या ह्याच्यातून भगवंताच्या हातून मरण आल्यावर पुन्हा शापमुक्त झाले दुसऱ्यांदा. आणि मग 3ऱ्यांदा आता होतात असं ते सांगतायत. आत्ता नारदांनी सांगितलं युधिष्ठिराला की आता 3ऱ्या वेळेस दंतवक्र आणि शिशुपाल होते, त्यांचा वध झाला. आणि परीक्षिताला शुक मुनी म्हणतात की हे सगळे तुझ्या मावशीची मुलं होते.
वैरभावाच्या निमित्ताने ते अखंड भगवान श्रीकृष्णाची चिंतन करून तीव्र तन्मयतेने त्यांचा द्वेष करायचे. आणि मग त्यांना सुदर्शन चक्राचा स्पर्श होता क्षणी ते पार्षद झाले आणि भगवंतात विलीन म्हणजे निघून गेले. युधिष्ठिराने विचारले, भगवान, व हिरण्यकश्यपू आपल्या म्हणजे प्रिय पुत्राचा द्वेष का करत होता? आम्ही असं ऐकलंय की त्यांनी हर तऱ्हेने त्याला मारायचा प्रयत्न केला. त्यावेळेस नारदजी म्हणतात, होय, वराह अवतार घेऊन भगवंताने हिरण्याक्षाचा वध केला. ते बघून हिरण्यकश्यपू भाऊ होता, त्याचा भाऊ मृत्युमुखी विष्णूच्या ह्या चालीमुळे पडलाय बघून तो संतापला, रागाने लाल झाला. संतापाने वारंवार दात ओठ खाऊ लागला. आगीच्या डोळ्यातून त्याच्या डोक्यातून ज्वाळा निघू लागल्या. म्हणजे इतका तोचा संताप अनावर होता. विक्राळ दाढा, आग ओकणारी उग्र दृष्टी, चढलेल्या भुवया. त्याच्या तोंडाकडे सामान्य माणसाला पाहवत नव्हते. आणि भर सभेत त्यांनी त्रिशूळ उचलले आणि तो म्हणायला लागला की म्हणजे आपले जे दैत्य आहेत ते 100 त्रक्ष, शतबाहू, हयग्रीव, नमुची, पाक, इल्बल, विप्रचित्ती, पुलोमा, शकुन, त्यांना सगळ्यांना मिळून त्यांनी संबोधून म्हटले की अरे दैत्यानो, दानवांनो, तुम्ही सर्वजण माझे म्हणणे नीट ऐका आणि मी जे बोलतोय तसंच करा, असं म्हणून त्यांनी त्यांना आवाहन केलं सगळ्यांना, आपल्या दैत्यांना, आणि सांगितलं की माझ्या क्षुद्र शत्रूंनी, म्हणजे भगवान विष्णूला ते इतकं तुच्छ लेखताना बोलतात, माझ्या क्षुद्र शत्रूंनी परमप्रिय आणि माझा परमहितैषी भावाला अत्यंत दुष्टपणाने मारलेला आहे. देव आणि दैत्य दोघांप्रती खर तर भगवंतांनी समान भाव ठेवायला हवा. तथापि त्यांनी देवतांनी आपल्या पक्षात त्यांना काही कारणाने करून घेतल्यामुळं त्यांनी देवांचा पक्ष घेतला आणि माझ्या भावाला मारलंय. आता मी माझ्या या त्रिशूळाने त्याचा गळा कापेन, त्याच्या रक्ताने माझ्या रक्तप्रिय भावाला तर्पण करेन, माझे रक्त माझ्या प्रिय भावाला तर्पण करेन, तेव्हाच कुठे माझ्या हृदयाची पीडा शमेल. हा भगवान विष्णू महादुष्ट आहे. त्याने मायावी बनला आणि जसं झाडाचं मूळ काढल्यावर फांद्या आपोआप निस्तेज पडत खाली गळून पडतात, त्याप्रमाणे देवता आपोआप बाकीच्या सुटतील. मी जर विष्णूचाच काटा काढला तर बाकीच्या देवता काय करू शकणार आहेत, असा तो आपल्या त्यांच्याशी सल्ला मसलत करत असतो, किंबहुना आपल्या डोक्यातले विचार त्यांना सांगत असतो दैत्यांना. त्यांचे जीवनच विष्णू आहे, त्यांना स्वतःचं अस्तित्वच नाही, ते विष्णुमय आहेत. आणि जर आपण त्या विष्णूलाच मारलं तर ह्या सगळ्या देवता जसं फांद्या गळून पडतात तशा सगळ्या पटापट पडून जातील. त्यासाठी तुम्ही लोक आत्ताच पृथ्वीवर सर्वत्र जा आणि जिथं जिथं क्षत्रियांचे आणि ब्राह्मणांचे वर्चस्व दिसत आहे तेथे तुम्ही त्यांचे तपस्या, यज्ञ, स्वाध्याय, व्रत, दानादी शुभकर्म, जी जी शुभकर्म घडताना दिसत आहेत ती सगळी थांबवा आणि उद्ध्वस्त करा, हा सल्ला देतो. आणि मग विष्णूचे मूळ आहे म्हणजे यज्ञ, धर्म, कर्म, म्हणजे हा बघायला गेलं तर राक्षस, पराकोटीचा दैत्य. पण ते नेमकेपणाने सांगतो की विष्णूचं मूळ काय आहे, तर आपण म्हणतो तो यज्ञ वै विष्णू. तेच तो सांगतोय की विष्णूचं मूळ यज्ञ आहे, धर्मकर्माचे कारण यज्ञ आहे, धर्मच त्याचे स्वरूप आहे, म्हणजे यज्ञाचं स्वरूप आहे. आणि देवता, ऋषी, पितर, समस्त प्राणी आणि धर्माचे परम आश्रय हे विष्णू आणि यज्ञ आहे. तुम्ही ह्याला त्यामुळे यज्ञाची आपण अवहेलना केली की त्या विष्णूलाच पहिल्यांदा राग यायला सुरुवात येईल, किंबहुना त्याचाच आपण अपमान केला, आपण कामात यशस्वी होऊ, असं तो सांगतो. ज्या ज्या गावी ब्राह्मण, गाय, वेद, वर्णाश्रम, धर्मकर्म असतील त्या त्या ठिकाणी पटापट जा, ते जाळा, ती गावोच्या गावं उजाड करा. दैत्य तर स्वभावतार कुविचाराने भाजलेले असतात. एकदा त्यांना ह्या हिरण्यकश्यपूची आज्ञा मिळायचा अवकाश
ते जशी आज्ञा म्हणून फटाफट जातात आणि जिथं कुठं सगळीकडं म्हणजे त्यांनी पूर ग्राम व्रजोद्यान क्षेत्राराम श्रमान खेट खरवट घोषाश्च ददहु पत्तनानीच. त्यांनी नगरे गावे गायराने बगीचे उद्याने म्हणजे शेते फिरण्याची ठिकाणे ऋषींचे आश्रम रत्नांच्या खाणी शेतकऱ्यांच्या वस्त्या डोंगरांच्या पायथ्याची गावं गवळ्यांच्या वस्त्या व्यापार केंद्र मोठमोठी नगरं सगळं उद्ध्वस्त केलं. काही दैत्यांनी खोदण्याच्या मोठमोठ्या म्हणजे साहित्याने मोठमोठे पूल तटबंदी दरवाजे सगळं फोडलं आणि दैत्यांनी लाकडांनी लाकडाची घरं जाळली पेटत्या लाकडांनी लाकडी घरं जाळली दरवाजे जाळले खूप विध्वंस केला. आणि ते इतस्ततः असे फिरू लागले की आणि सारखा हिरण्यकश्यपूच्या नावाचा जय जयकार करू लागले. म्हणजे आता त्याचा युधिष्ठिरा भावाच्या मृत्यूने हिरण्यकश्यपू खूप दुःखी होता. जेव्हा तो म्हणजे हिरण्याक्षाच्या अंत्येष्टी करून मोकळा झाला तेव्हा त्यांना ह्या म्हणजे आपल्या भाचे आणि आपली आई दिती आणि तिची त्यांची बायको म्हणजे त्या हिरण्याक्षाची हे सगळेजण खूप दुःख करत असतात अश्रू ढाळत बसलेले असतात. त्यांना इतका सुंदर उपदेश केला आहे. म्हणजे मी मागं म्हणलं होतं की हिरण्याक्षाचा वध झाल्यावर की हिरण्यकश्यपूचा संदेश ऐकण्यासारखा आहे. हा संदेश एक दैत्य देतोय असं कुठंही वाटत नाही. इतका सुंदर उपदेश हिरण्यकश्यपू देतोय आणि स्वतः मात्र विपरीत वागणं आहे. पण आपल्या भाऊजाईला मातेला उत्तम संदेश देतोय. तो म्हणतात हे प्रिय माते आणि आपले भाऊजाईला म्हणतो हे वहिनी आणि तिच्या मुलांना तुम्ही वीर हिरण्याक्षासाठी का शोक करताय. अरे वीर पुरुषांची इच्छाच असते की लढाईच्या मैदानात मृत्यू यावा शत्रू समोर त्याचे दात खिळखिळे करत आपण प्राण त्यागावा. म्हणजे आज आपल्या हिरण्याक्षाला भूषणावह असे मरण आलेले आहे. हे देवी ज्याप्रमाणे पाणपोईवर खूप लोक एकत्र येतात आणि त्यांचे भेटणे किती 5-10 मिनिटाचे असते आणि पुन्हा सगळे आपापल्या कर्मानुसार आपापल्या जागी जातात. तसंच जीव आपण थोड्या वेळासाठी 100-200 वर्षासाठी जे काही आपलं आयुष्य आहे तेवढ्या कालावधीसाठी एकमेकांना भेटतो आणि पुन्हा आपण आपला मृत्यू आला की आपण आपल्या वाटेने जातो आणि आपले नातलग त्यांच्या वाटेने. वास्तविक आत्मा मात्र नित्य आहे अविनाशी आहे शुद्ध सर्वज्ञ सर्वगत देह इंद्रियापासून वेगळा आहे. तो आपल्या अविद्येने देह आदींची सृष्टी करून भोगांचे साधन सूक्ष्म शरीरात स्वीकार करतो. ज्याप्रमाणे हलणाऱ्या पाण्याबरोबर प्रतिबिंब हलतं आणि आपल्याला वाटतं की ते ज्या इमारतीचं किंवा झाडाचं प्रतिबिंब आहे ते झाडच हलतंय पण ते फक्त प्रतिबिंब हलत असतं. तसं आत्म्याच्या बाबतीत आहे. विषयांमुळे मन भटकते वास्तविक निर्विकार असून सुद्धा आत्मा पण भटकत असल्याप्रमाणे भासतो. त्याचा स्थूल सूक्ष्म शरीराशी काहीही संबंध नसतो. पण सर्व प्रकारे शरीर रहित आत्म्यास शरीर समजणे हेच तर मुळात अज्ञान आहे. आता हे सांगतोय हिरण्यकश्यपू बरं का. म्हणजे तो स्वतः केवढा ज्ञानी आहे पण तरी सुद्धा दैत्य आहे. त्याच्यामुळं किती घात करून घेतलाय आपल्या. म्हणजे मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो म्हणून त्यांना दाखला देतोय. म्हणजे आपल्या आईचं आणि भाऊजाईचं दुःख कमी करायसाठी तो परोपरीने समजवतोय. त्याने आत्म्याचं स्वरूप सांगितलं आणि आता तो एक गोष्ट सांगतोय आणि तो म्हणतोय की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. उशिनर देश उशिनर नावाचा राज्य असतं. तिथला राजा परम यशस्वी असतो. त्याचं नाव सुयज्ञ. लढाईत शत्रूंनी त्याला मारले त्यावेळी त्याचे भाऊ बांधव वराडा घालून बसले. तो अतिशय सगळ्यांचा प्रिय असतो. त्याच्या ज्या स्त्रिया असतात त्या तिथंच कडेला बसून खूप रडायला लागतात विलाप करतात आणि शरीर त्याचे रक्ताने माखलेले असते. बाणांच्या माराने काळीच फाटलेलं असतं. त्याच्या गळ्यातल्या माळा दागिने अस्ताव्यस्त झालेले असतात. त्याचे कवच छिन्नभिन्न झालेले असते. त्यांनी शत्रूवर दात ओठ खाऊन वार केलेले असल्यामुळे ते दात ओठ दबलेल्या स्थितीत असतात
कमळासारखा चेहरा धुळीने माखलेला असतो. आणि राण्यांनी दैववशात पतिदेव ऋषी नरेशांची ही दुर्दशा पाहिली आणि त्यांना दुःख अनावर झालं. हे नाथ, आम्ही अभागिनींना का मारलं नाही? आता कोणी तुम्हाला मारलं? आता आम्ही कुणाकडे बघायचं? त्या जोर जोरात विलाप करायला लागतात. आणि अश्रूंनी म्हणजे त्याच्या आपल्या नवऱ्याचे जे पाय असतात ते त्या स्त्रिया सगळ्या जणी अश्रूंनी त्यांच्या धुवून काढतात. इतकं म्हणजे त्याच्यावर विलाप करतात. त्यांचे रडण्यामुळं, अतीव दुःखामुळं त्यांचे दागिने, केस सगळं विस्कटलेलं असतं. त्या करुण क्रंदन करतात. आणि ज्या कोणाला शोक होत नसेल त्या आजूबाजूच्या लोकांनी ते ऐकलं की त्यांचेही हृदय विदीर्ण होतात. इतका भयंकर शोकात त्यांचा अनिवार्य झालेला असतो. म्हणजे त्यांना अनिवार्य शोक असतो तर खूप रडत असतात. हे सगळं बघून त्या म्हणतात की विधाता फार क्रूर आहे. हे स्वामी, त्यानेच आज तुम्हाला आमच्यापासून दूर नेलं. आपण तर सर्व देशवासियांचे जीवनदाता होतात, पण आता काय वाटतंय, तुम्हाला त्यांनी उचलून नेलंय. तुमचं जीवनच त्यांनी हरण केलंय. आणि पतिदेव, आपण आमच्यावर फार प्रेम केले. आम्ही म्हणेल ती छोट्यात छोटी सेवा मोठ्यात मोठी मानून तुम्ही केली, अगदी मनापासून केली आणि आम्हाला ते मोठे पण दिलं. आता आपणाशिवाय आम्ही कसे राहावे? आपल्या चरणांची आम्ही दासी आहोत. आपण आम्हालाही चलण्याची आज्ञा द्या. असं त्याचं प्रेत धरून धरून ओक्साबोक्षी त्या रडत मोठमोठा विलाप करायला लागतात. आणि तेवढ्यात सूर्यास्ताची वेळ होते. आणि त्या उशिना राजाच्या संबंधितांनी जो विलाप केला होता तो ऐकून स्वयं यमराज हे हिरण्यकश्यपू सांगतात बरं का. यमराज छोट्याशा बालकाचं रूप घेऊन येतात. एक 8-9 वर्षाच्या बालकाचं रूप घेऊन येतात आणि त्यांना म्हणतात, काय आश्चर्याची गोष्ट आहे ना, हे लोक तर माझ्यापेक्षा शहाणे आहेत. बरोबरच्या लोकांचे जाणे मरणे पाहतात, मग एवढे मूर्खासारखं का बोलतायत? म्हणजे तो लहान मुलगा बोलायला लागतो तेव्हा सगळे त्याच्याकडे ऐकायला लागतात. हा काय बोलतोय? म्हणजे अरे, हा माणूस जिथून आला तिथं गेला, त्याच्यासाठी रडायचे काय? तुम्हाला सगळ्यांना काही तिथंच एक दिवशी जायचंय माहिती आहे ना? ते एवढ्या अधिकारवाणीने हा बोलतोय लहान मुलगा, म्हणजे अजूनच लक्ष देऊन ऐकायला लागतात. अरे, हा खोटा शोकाकुल तर थांबा. का शोक करताय? मी तर तुमच्यापेक्षा लाख पटीने चांगला आहे बुवा आणि धन्य समजतो, कारण माझ्या आई वडिलांनी मला लहान असतानाच सोडून दिलं. मग माझ्या शरीरात ना पुरेशी ताकद होती ना मला काही स्थान होतं. काय मी तसाच वाढलो. कोल्हे वगैरे हिंसक पशु माझ्या केसालाही धक्का लावू शकले नाहीत. ज्याने मला गर्भात सांभाळलं त्याने मला जगात सांभाळलं. असा मी आपला एक मनाची धारणा करून घेतली ती आणि तसं मी सांभाळलो गेलो, तो त्यांनीच माझं रक्षण केलं ना. हे देवींनो, जो ईश्वर आहे तो आपल्या मजेने ह्या जगताला बनवतो, सांभाळतो आणि संपवतो. त्यांचं हे सगळं मजेत चाललेलं असतं. मग तो तुम्हाला तुमचा कोणीतरी दुसरा ईश्वर आहे असं का समजता? काही थोड्या काळासाठी तो तुमचा पती होता, तो गेला त्याच्या वाटेने. तुम्ही शोक का करताय? भाग्य अनुकूल असेल तर रस्त्यात पडलेली वस्तू पण जशाच तशी राहते, पण जर प्रतिकूल असेल भाग्य तर तिजोरीत ठेवलेल्या मौल्यवान वस्तू चोरीला जातात. दैवाने जीव कुणाच्याही मदतीशिवाय, म्हणजे देवदयेने जसा मी जंगलात वाढलो तसा जंगलात सुद्धा खूप दीर्घकाळ जिवंत राहू शकतो. परंतु प्रतिकूल समयी एखादा माणूस म्हणजे सर्रास माणसं वेळ आली की अगदी बंदिस्त घरातून अंतःपुरातून मृत्युमुखी पडतात. हे राण्यांनो, सर्व प्राण्यांना मृत्यू हा अट्टळ आहे. पूर्वजन्माच्या कर्मवासनेनुसार तो वेळेवर येतो आणि त्यानुसारच जन्म होतो. परंतु आत्मा मात्र शरीरापासून अतिशय भिन्न आहे. तो शरीरात राहून जन्म मृत्यू आदी सर्वांपासून अलिप्त असतो. जसं माणूस आपल्या घरास आपल्यापासून वेगळे मातीचे घर समजतो, तसं हे शरीर पण वेगळं आणि मातीचं घर समजावं. ज्याप्रमाणे लाकडातला अग्नी, पुन्हा पुन्हा ही उपमा येते बरं का, लाकडातला अग्नी स्पष्टपणे लाकडापासून वेगळा असतो, पण पेटलं की सगळं क्षणात म्हणजे जळून जातं. त्याप्रमाणे मूर्खांनो, ज्याच्यासाठी तुम्ही सर्वजण शोक करताय तो सुयज्ञ नावाचे शरीर
तुमच्या समोर पडलाय, तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेम होतं ना, मग त्याच्यातली चेतना गेली आहे. मग ते चैतन्य तर तुमच्या ओळखीचंही नाहीये, ते तुम्ही आयुष्यभरात कधी पाहिलंही नाहीये. मग तुम्ही त्याच्यासाठी का रडताय? ज्या ज्या देहाला तुम्ही आयुष्यभर पाहत होता तो देह तर तुमच्या समोरच आहे. मग तो तुमचा नवरा कुठं गेलाय? तो समोर आहे ना. जो ऐकणारा आणि बोलणारा ह्या देहात होता तो कधी कुणाला दिसलाही नाही, तो आजही दिसत नाहीये. मग शोक कशाला करताय? शरीरातील सर्व इंद्रियांच्या चेष्टेचा मूलभूत हेतू महाप्राण आहे. तो प्रधान असूनही बोलणारा आणि ऐकणारा मात्र नाहीये, कारण तो जड आहे आणि देह इंद्रियापेक्षा वेगळ्या पदार्थांचा द्रष्टा आत्मा आहे. म्हणजे हा आपले कान आणि देह हा जड आहे आणि चैतन्य त्यामागचं जे प्रेरणा आहे ते आत्मा आहे. शरीर व प्राण दोहांपासून तो वेगळा आहे. जोपर्यंत पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी या 17 प्रकारांनी बनलेल्या लिंग शरीर युक्त राहतो तोपर्यंत तो कर्माने बांधलेला राहतो. या बंधनामुळे मायेने होणारा मोह क्लेश नेमका त्याच्या मागे लागतात. प्रकृतीचे गुण आणि त्यापासून बनलेल्या वस्तूंना सत्य समजणे व म्हणणे हा खोटा दुराग्रह आहे. समजले असं म्हणणे खोटा दुराग्रह आहे. त्यासाठी शरीर व आत्म्याचे तत्व जाणणारे पुरुष अनित्य शरीरासाठी शोक कधीही करत नाहीत, नित्य आत्म्यासाठी शोक करीत नाहीत. परंतु ज्ञानाची दृढता न होण्यामुळे जे लोक असा शोक करतात त्यांचा स्वभाव बदलणे फार कठीण असते. आता पुन्हा तो यम, म्हणजे ही गोष्ट सांगतोय हिरण्यकश्यपू. तो छोटा बालक रूपात आलेला यम त्या लोकांना, म्हणजे प्रजेला जी समोर सुयज्ञ राजाची प्रजा असते आणि राण्या असतात त्यांना गोष्ट सांगतो. तो त्याच्यात पुन्हा एक दृष्टांत देतो आणि तो म्हणतो, एकदा जंगलात एक पारधी होता. पक्ष्यांचा काय रूपच जणू काही. त्यांनी जिथे तिथे जाळे टाकून चिमण्यांना फसवायचा, लालूच दाखवायचा आणि पकडायचा. एक दिवस त्याने कुलिंग पक्षाच्या जोडीला चारा टिपताना पाहिलं आणि त्यांच्या मादीला फसवलं आणि अडकवलं. त्या कालवश ती जाळ्यात फसली. नरपक्षाला आपल्या मादीची विपत्ती पाहून खूप दुःख झालं. तो बिचारा तिला सोडवू शकत नव्हता, प्रेमामुळे मात्र विलाप करत होता. त्याने म्हणले, मी तर विधाता सर्व काही करू शकतो. हे विधाता, सॉरी मी नाही सर, त्याने म्हटले की हे विधाता तू काय सर्व काही करू शकतो, पण तू किती निर्दयी आहेस. माझी सहचारिणी स्त्री आहे, तिला घेतलंस. माझ्या अभाग्यासाठी शोक करत झटपट, म्हणजे ती तडफडतीये आणि मी तडफडतोय तिच्यासाठी आणि तू तिला मला का नाही मारत. हिला घेऊन, एकटीला घेऊन हा पारधी काय करणार आहे. याला मजा असेल तर मला पण घेऊन जाऊ दे. हिच्याशिवाय मला हे सगळं अधुरं आहे. विधुर जीवन मी कसं जगू, जे दीनता व दुःखाने भरलेले आहे हे जगून करू काय. अजून माझी अभागी पिल्ले तर हे सुद्धा जाणत नाहीत की त्यांची आई गेली आहे. स्त्री गेल्यावर ते आता मातृहीन पिलांना मी कसे पाळू. घरट्यात ते आपल्या आईची वाट पाहत बसलेत. अशा प्रकारे ते नर पक्षी विलाप करतो आणि आपल्या सहचारीच्या वियोगाने आतुर झालेला असतो. अश्रू टपाटप गळत असतात. काळाच्या प्रेरणेने पारध्याने तो एका जागी बसलेला बघतो आणि तीक्ष्ण बार सोडतो आणि जागच्या जागी तो मरतो. आणि आता तो यम या बायकांना म्हणतो, त्या स्त्रियांना म्हणतो, हे राण्यांनो, तुमची काही दशा वेगळी होणार नाही. तुम्ही जिथं बसला आहात तिथंच तुमची ही दशा होणार आहे. तो मृत्यू तुमच्यावर कधी घालेल हे सांगता येत नाही. तुम्ही ह्यांच्यासाठी काय रडताय. जरी तुम्ही 100 वर्षे ह्याच्यासाठी रडत बसला तरी तो फिरून येणार नाहीये. आणि मग आता ह्याच्यातून गोष्टीचं सार हिरण्यकश्यपू आपल्या आई आणि भाऊजाईला सांगतोय आणि भाच्यांना. त्या छोट्याशा मुलाच्या अशा ज्ञानपूर्ण गोष्टी ऐकून सर्वच्या सर्वजण थक्क झाले. कुशीनर नरेशाची भाऊबंध त्याच्या स्त्रियांनी एवढे जाणले की समस्त संसार आणि त्याचे हे सुखदुःख अनित्य आहे. यमराज हे उपाख्यान ऐकून तिथेच अंतर्धान पावले, म्हणजे त्यांना ऐकवून तिथेच अंतर्धान पावले आणि त्या आप्तेष्टांनी त्या राजाची अंत्येष्टी केली आणि तेही आपली घरं गाठली. यासाठी तुम्ही लोक पण आपल्यासाठी अथवा अन्य कोणासाठी शोक करू नका. आपल्या आलेलं वाट्याचं जे आयुष्य आहे
ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं जगाल आणि त्यात आत्म्याला स्मरून, हा जो भागवतात पुन्हा पुन्हा उल्लेख आला हे आपण कधीही विसरता कामा नये. आत्म्याला स्मरून तुम्ही कर्म करा, आत्म्याला स्मरून करा, म्हणजे आपल्याकडनं कुकर्म होणार नाही, जास्तीत जास्त उत्तम कर्म होतील. अन्य कशासाठी तुम्ही शोक करत त्याच्यात वेळ घालवू नका. या संसारात कोण आहे, कोण आत्मा आहे, कोण आपल्यापासून भिन्न आहे, काय आपलं आहे, काय परक आहे, प्राण्यांना अज्ञानामुळे आपपर दुराग्रह कसा होतो, या भेदबुद्धीचे मूळ कारण काय, याचा शोध घ्या आणि शांत व्हा. नारदजी म्हणाले, युधिष्ठिर, आपल्या पुत्रवधू सुनेसह दितीने हिरण्यकश्यपूची ही गोष्ट ऐकली आणि तत्क्षणी पुत्रशोकाचा त्याग केला. तिने आपले चित्त परमतत्व स्वरूप परमात्म्यात लावले आणि ती भगवंतात म्हणजे भगवंताकडे लागली, विलीन झाली. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे अतिशय सुरेख चरित्र, त्याचा उर्वरित भाग आपण उद्या बघू. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चित्त. लोक सुखमळे संत द्विजकुळे, सेऊ निर्मले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यताया. समयं समर्घताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.